या मोर काय करायचं ठरवलं आहेस? मी जे ठरवलं आहे ते तू ऐकलंस तर घर डोसक्यावर घेशील तू. म्हणजे काही प्रीत करणार का काय तू? नाही सरळ मार्गीच आहे. तुम्हाला ते प्रीत वाटत काय सरळ बोलणारच नाहीस ना तू? बर काय पाहिजे तुला? ऐकशील काय याच? तू सांगून तर बघ की. बाळू, संसार सुखानं कर बाबा. म्हणजे काय करायचं? आता तू एकला आहेस का? बायको आहे ना व तुला? तिला काय पाहिजे काय न ग बघाय ना ग का? विचार काय पाहिजे तिला? काम कर आणि तिच्या हातात पैक ठेव. तवा संसार उभा करायला नव ती. आय तुझे सांगते आहेस ते समजते मला. अजून काय काय काम करू संसारासाठी? अरे ते बी म्याच सांगायचं भाई. काय बी कर. कामाचा कटाळा आहे का तुला? नाही पारी करता डोंगर तिकडे करीन म्या. अरे आता परबीर काय ना म्या जे सांगितलं ते ऐकायचं. आय तू माझं ऐकशील का? मला काम करायची आहेत. माझी कामं लय मोठी आहेत. बाळू, तुझी समधी मोठी कामं घाल चुलीत. संसार करायला लागतील तेवढीच कामं करायची. आय तू म्हणलीस म्हणून मी लगीन केलं. आता म्हणतेस काम कर. पुण्यांदा म्हणशील हे कर ते कर. मला नाही जमायचं. होणार आहे या पोराचं. पांडुरंगा, अयो वैजंता, आम्ही जाऊन येतो. जा आणि काम करूनच या. अहो अक्का मी आहे ना बे. तुम्ही काय बी काळजी करू नका. अयो येतात या. बैलगाडीच्या खाली एक कुत्रा असतो माहितीये तुला? नाही हो? कोंडस असा. त्याचे सगळे लाड करतात पण नंतर त्याला काय वाटते की ती बैलगाडी तो चोडतो आहे म्हणून. अय्यो तसं असं ना जा मग तुम्ही तुमचं. अय्यो कशाला रागवतोस रे त्या? अयो गंमत केली. आणि मी गंमत केली तर मग? ए तात्या, गप गुमान जा आणि ये. जेवढे सांगितले तेवढे कर. अय्यो पण मी काय म्हणतो, त्या कालभैरीकडे जाऊन काहीही साध्य होणार नाहीये. अय्यो खूप बोललात. चला. अव पंचासनी बी कधी कधी स्वतःच डोसं चालू द्या. ए पोपटा कंदील घे. वय हे काय? चला चला रे. समजे आहेत घरात. घर कसं भरलेलं आहे. खोकळत जण रंगी पाहिजे होती. एकलीच असेल ती. मी आधी इथंच आहे. आणि आजी काय त्रास दिली तिला? हे तर ठावच आहे. बोलता बी येत नाही. आणि आता तर काय दुःखी जीव. गोदामावशी इथे आहे इकडे. होय का? काहीतरी बातमी असेल म्हणजे. समधी आहेत ना? अगं बाई, ह्यो कोण? भैरू? ओळखलंच ना वा? हा ग भाई की. काय रे पोरा, बरा आहेस ना? बरा आहे. गोदामावशी तू काय सांगा आली आहे ते सांग पाडदेशी, नाही तर पुण्यांदा विसरशील.
अरे वय की खरंच. हा, वय नव. आणि कसं वय बी झाले तुझं त्यामुळं. हाय का ह्याचं काहीतरीच. अरे सांग की गोदे. अरे दादा त्या तात्याला पंचाला आणि गावातल्या काही लोकांनी त्या देवप्पाच्या गुरुकडे जाताना बघितलं हाय ना. इतक्या ते जाणं बंद होतं, आता पुण्यात सुरू होणार. बाळू तू या समजामध्ये पडू नग. त्यांच्या वाटेला बी जाऊ नका. हा इतकं दिवस वेगळं होतं, आता लगीन झाला हाय, आपल्याला जपून राहायला पाहिजे. एक दिवस त्या बहिरीच्या बुडाला आग लावली का सुधरलच ती. वा 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 या या या. हा मोहरा येऊ नका पंच, या इथूनच बोला. नमस्कार काळबाईजी. अहो काय बाबा तुम्ही पंचाकडे निसता पलंग मागितला. अहो वाड्यातलं समज मागितलं असतं तरी दिलं असतं त्यांनी. यो यो हे तर त्या का माझ्या मुळावर उठलास रे. यायचं नाही नुसतं म्हणायचं. यो तात्या म्हणत होता की तुमच्या सेवेसाठी तो इथेच राहील म्हणून. अहो, पंच त्या मुळावर उठलेत काय माझ्या. नुसतं म्हणायचं कशाला म्हणायचं असं. पंच अवकाशासाठी आलाय. यो कालबेरी देवप्पाकडून जे झालं नाही ते काम तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे बघा. फुका फुकी काय करत नाही मी. अयो त्यात फक्त माझा नाही तुमचाही फायदा आहे कालबेरी. माझा फायदा? माझा फायदा कसा करायचा ते मला चांगलंच माहित आहे. कालबैरी गोऱ्या सरकारची दरबारी माझी ओळख आहे. आपण जर एकत्र आलो तर गावात बाळूच काही चालणार नाही. मग त्यांना सांग ना या गावात कसं असतं काय. इथल्या वाड्या वस्ती त्यांना काय माहिती. पंच ओठात एक आणि ओठावर काही दुसरं असं चालत नाही मला. बाबू मग तुमचं आणि त्यांचं काही चालणार नाही. पंच अहो काय करायचं बोला. अयो कालबैरी त्या बाळूला गावाच्या बाहेर घालवायचं. आणि हे काम जर तुम्ही केलं तर माझ्या जमिनीपैकी 1 एकर जमीन मी तुमच्या नावावर करीन. हा याला म्हणतात व्यवहार. तुम्ही काही करा, तुम्ही हारणार. त्यांच्या डोक्यावर जरा परिणाम झालाय. अयो येतो आम्ही. नमस्कार. अरे माधू किती दिवसांनी आलास. अरे कामात होतो, बरेच दिवस गाठ भेट नाही म्हणलं यावं जाऊन. हा बर बर तेव्हा पा
हा घे लवकर चल. घरी समजा ठीक आहे ना वा? वय वय मायप्पा गावात दिसला नाही म्हणलं जाऊन यावा घरला. बाबा घरात काय कमी ताप आहेत का? आता काय झालं? बाळाचं लगीन झालं, त्याच्या कामाचं काय करायचं? या शेतात राबतो हाय, ती मग कापड शिवून निघतो, त्याच्या कामाचं बघाय ना का त्यानंच. अरे एवढंच ना. अरे बाळप्पा आहे त्यो काय साधं सुधं काम नाही करणार, मोठं काम करणार. हा तू असं बोल म्हणजे मोर काय बोलायलाच ना ग. बर बाबा राहील, पण एक मानापासून सांगतो, बाळप्पा काम करणार, त्यो काय घरात बसून राहणार नाही. हवं पण कधी करल? आता काय आणि कसं सांगायचं तेच समजणं झालं आहे. तो बघा आला, आता जाईल बाहेर. मग काय घरात बसू का? हा तू काका कवा आलास? हे काय आत्ता चालू? हवं एक काम करा, बाळूला ह्यांच्या संग धाडा. म्या जाऊन काय करू? काय करू म्हणजे? सगळ्या गावातली मेंढर चराय घेऊन जातात ना व. 4 माणसात उठतील बसतील तेव्हा होत्याल काम. आणि तुला बी समजल का काय करायचं ते. उगा काहीतरी सांगू नकस. काय चुकीचं बोलली रे मुद्रा? आज तू बरोबर बोलली बघ. माझ्या बी ध्यानात आलं ना. महादू बायाला घेऊन जा संग, उद्या दिवस उजाडला की. असं म्हणतो वय बाळप्पा, यांची इच्छा आहे ना व, मग चल माझ्या संग. उगा काहीतरी. हे बाळ्या ऐक की, कशाला नाही म्हणतो? ठीक आहे जातो उद्या. परत तुम्ही म्हणू नका की नग जाऊ म्हणून. कोणी काय बी बोलत नाही, जा उद्यापासून. हा तुझी इच्छा आहे ना व, जातो मी. मुद्रा ऐकलं का? लेक माझा ऐकतोय. सूर्य कुठं उजाडलाय बघा जरा. हवं तसा गुणाचा हाय माझा बाळ. हा, आता संसार सुरू झाला हाय, करल त्यो बी काम. मग बाळप्पा उद्या येतो म्या, जाऊ संग. म्या हाय संग. उद्याच्याला तू माघार घेऊ नकोस म्हणजे झाल. है का आता? म्या कशा पायी माघार घेईन? येतो म्या. सत्य आता तुला काय पाहिजे न ग ते समजा बाळूला सांगायचं. यो असं चाललंय बघ सगळं. पण ते बघ माधू माधू वाळ्याच्या घराकडूनच येतोय तो. अय्यो हे तर त्या मयप्पाचं आणि याचं खूपच सख्य आहे बघा. ए माधू ए इकडे. बस राम राम. अयो राम राम. काय माधू सकाळी सकाळी एकदम बाळूकडे? असंच गेलो होतो बेटा. आम्हाला काही एवढा समजतं करतो? आता एवढं पंच तुला विचारतात म्हणे असंच गेलो होतो. अरे काय अय्यो ए माधू अरे सांगून टाक. सांग बाबा सांग, नाही तर पंचाच्या पोटात दुकान. हे तर त्या तुझं कसं असतं ना, 1 हात लाकूड आणि 10 हात ढबली. बोल रे माधू. अव काय नाही, पण आता बाळप्पाचं लगीन झालं ना व, संसाराला लागला हाय, म्हणून काम केलं पाहिजे असं घरातल्यांचं म्हणणं आहे, म्हणून गेलो होतो. अयो मग माझ्याकडे पाठवून द्यायची की रे? तुमच्या ग ते म्या कसं बोलणार? आता मोरल्या वेळेला गेला ना बोलून टाक. होय का? अरे म्या लाख सांगल, पण तुम्हासनी बाळप्पा झेपला तर पाहिजे. बघा बघा कसं बोलतो. आहे का आहे का आहे का? मग म्या काय खोटं बोलतो आहे वय? ए माधू, अरे सरकार दरबारी माझं वजन आहे, मला का नाही झेपणार?
बरं राहिलं मी काय म्हणतो, पण आज ना उद्या बाळप्पा तुम्हाला गावात भेटल नव, मग तुम्हीच बोला की काय रे. हा. अयो कसं आहे ना माधू, बाळूची आणि बाळूच्या घरच्यांची मला काळजी आहे बघ, म्हणून मी बोललो. आता त्याच्या घरच्यांनी ठरवावं काय करायचं ते. पण बाळू म्हणजे आग आहे, आग. उगा कशात हात घालू नका. पुन्हा तुम्ही विचारलं आणि त्यांनी होय म्हणलं तर अवघड होऊन बसन. अयो हे तर त्या तू मला भीती घालतोस. आता भीती काय, दाजीचं काय झालं बघितलं ना तुम्ही. आता काय बी काळजी करू नका. बाळूला समजावून सांगितलं का ऐकतोय ती. होय पर किती सांगायला लागतंय. पण ऐकतोय ना व. मग बरं हाय, उद्यापासून कामावर तरी जात्या. काय कामावर जाईल, 4 पैका कमवल, बायकोसाठी 4 वस्तू बी आणल ती. मला काय बी नग. असं कसं, बायकोनं नवऱ्याला सांगितलंच पाहिजे काय पाहिजे काय न ग. आधी काम तर सुरू होऊ दे आजी, नाहीतर एक दिवस जाताला आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी व्हायचं बघ. नाही नाही, असं काय बी व्हायचं नाही. माझ्या बाळूने एकदा ठरवलं तर ते काम करतोच. लहानपणात चंदूलाल शेट्टींच्या वाड्यावर धाडलं होतं कामाला. थोडं काम केलं होतं त्यानं तिथे. मला बी बरंच वाटेल त्यांनी 4 पैका मिळवून आणलं तर. काय बक्कळ पैका कंबल बघते. कसं आहे आता, बाळूला गावात काही काम नाही म्हणून तुमच्या संग धाडत्यात. बघा तुम्ही काय करायचं आता. आणि तो माधू भोळा आहे म्हणून लगेच हो म्हटला. अय्य मग आता उद्या तुमच्या संग तेव्हा आलाय, हा, आणि तुमच्या मेंढ्यांना काही झालं तर काय करायचं. काय होईल. यो अरे असं काय करता बाबांनो. उद्या बाळूला सोबत घेऊन गेला आहात आणि त्याने काही करणीचे टुकू केलं तर तुमच्या मेंढ्या आणि तुम्ही सही सलामत परत याल गोटीत. म्हणजे अरे बाबा इंग्रजी बोलतात ते, तुम्हाला नाही समजायचं. उद्या सरळ नाही म्हणा की आम्ही बाळूला सोबत घेऊन जाणार नाही म्हणून. अय्य नाही आम्ही असं नाही म्हणणार. बघितलं का, मी सांगत होतो तुम्हाला, एक दिवस गावात तुमचं कोणी बी काही बी ऐकणार नाही. अब तुमच्या मोर बाळाच्या बाजूने बोलतात ते, एवढी हिंमत कशी होती यांची. उठा उठा पटकन उठ. अयो निघून जायचं माझ्या डोळ्यासमोर ना. आणि उद्या जर काही झाले तर परत बोंबल्यात वाड्यावर यायचं नाही. निघा म्हणतो इथून. निघा. आम्ही सांगणार नाही म्हणतात तोंडावर. अय्यो पण काहीतरी करायला पाहिजे. सत्या बाळू मेंढ्या घेऊन गेला की त्यातल्या काही मेंढ्या गायब झाल्या पाहिजेत बघ. हा 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 बरोबर. पण हे कोण करणार. तू कशासाठी आहेस. एकट्याच्या नाही व्हायचं ते. अय्यो तर लग्न करायचं ना तर त्या. नाही आता तुमच्या नावानं संन्यासच घेणार मी. अय्यो काही बोलतोस. मग तुम्ही माझ्या संग चाला ना. अय्यो अशी हलकी कामे करू मी. तसं बी गोऱ्याचं सरकार गेलं की वाडगं घेऊनच फिरावं लागणार तुम्हाला. काही बोलतोस. पाठी तर काठी घालीन बघा. त्या मंगळूला सोबत घेऊन जा बघा. आता बोलतोय ना तुझ्याशी. पर तेवढं हळूहळू बोलल तेवढी. लहान होता तेव्हा दोघं केवढं भांडायचा. हा आता मोठं झालं हाय. हा तू बी बोल त्याच्याशी चौथावर, म्हणजे तो बी बोल. हा हे बघ 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. काय करायचं एवढं. काय बाळू, आता तुझी जी काय काम आहे ती करून घे. उद्या सत्य तुला भाकर बांधून देईल आणि काय भाजी पाहिजे ती तिला सांगायची, ती बनवून देईल. हा कामावर जाताना भाकर भाजी संकट घेऊन जा.
दुपारच्याला भूक लागल ना व समधिया असंच करतात. दुपारच्याला झाडाखाली बसून भाकर भाजी खायची. काय का आधी माझं ऐकतीस का? आता काय मला नाही जायचं कामावर. काय म्हणलं व तुम्ही?